मंत्रिपदाचा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी तो घेतला पाहिजे। कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अपिलामध्ये सुटतील न सुटतील हे सांगता येत नाही। सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की म्हणजे तो खालच्या कोर्टाचा निर्णय स्टे देऊन उपयोगात नाही, त्याला सस्पेंड केल्याशिवाय आमदारकी थांबत नाही। त्याच्यामुळे कागदपत्रावरनं तरी असताना एक स्पष्ट दिसते की त्यांनी माहिती जी आहे ती योग्य पुरवली नाही, कोर्टाला म्हणजे सरकारला मिसलीड केलेला आहे आणि मिळवलेला आहे। त्याच्यामुळे ती कारवाई झाली पाहिजे असं माझं स्वतःचं म्हणणं आहे। राजीनामा द्यावा, त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे। तो आलाय तो प्रश्न बघा, विरोधकांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवायचंय, तो काय माझा मुद्दा नाही। ते त्यांच्या मागणीचा त्याचा विचार करण्याची तशी काही फारशी आवश्यकता आहे मला असं वाटत नाही, ते करणारची मागणी। शस्त्र प्रमाणासाठी तुम्ही करताना उत्पन्न वेगळं दाखवलं आणि घर घेताना उत्पन्न, एक गोष्ट खरी आहे की घर घेताना 1989 साली ॲफिडेव्हिट केलेलं आहे, शस्त्र प्रमाण 1993-94 घेतलं, म्हणजे 5 वर्षाचा अंतर आहे आणि 2,000 रुपये उत्पन्न माझं वाढलं। जेव्हा महागाई निर्देशांकाचा विचार केला तर तेवढे 2, 5, 10,000 उत्पन्न हे वाढीव तुम्हाला ग्राह्य धरता आलं पाहिजे। परंतु आता त्या काही गोष्टी रेकॉर्डवर न आल्यामुळे त्या ठिकाणी गैरसमजापोटी काही गोष्टी झाल्या असतील, परंतु तो न्यायालयाचा अधिकार आहे, न्यायालयाने निर्णय दिलेला आहे, त्याच्या अगेन्स्ट मी अपील करणार आहे उद्या परवा, आणि जो काही निर्णय होईल तो। पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर।